नमस्कार. आपले श्रद्धास्थान असलेले अष्टकवर्ग महागुरु यांना प्रथम वंदन करून मी कार्यक्रमाची सुरुवात करीत आहे. अतुल कुमार कुलकर्णी संचलित वास्तु ज्योतिष्य मित्र या व्याख्यानमालेत आपले सर्वांचे सहर्ष स्वागत. आपल्या सर्वांच्या सहकार्याने आम्ही ही व्याख्यानमाला चालू केली आहे. आपल्या सर्वांच्या शुभेच्छा, शुभ आशीर्वाद घेऊन आम्ही पुढील मार्गक्रमण करणार आहोत. त्याकरता आपले आशीर्वाद असावेत. धन्यवाद. या व्याख्यानमाले अंतर्गत आम्ही विविध उपक्रम राबवणार आहोत. दर्जेदार व्याख्यानमाला तर असणार आहेच, पण त्याचबरोबर बेसिक ज्योतिष्य वर्ग घेणार आहोत. हा ज्योतिष्य वर्ग आपल्यासाठी एक पर्वणीच ठरणार आहे. कारण विशेष म्हणजे हा बेसिक ज्योतिष्य वर्ग आपल्या सर्वांसाठी खुला असून हा वर्ग आम्ही मोफत घेणार आहोत. या ज्योतिष वर्गासाठी आपण आपली नाव नोंदणी करावी असे आवाहन मी वास्तु ज्योतिष्य मित्र या नात्याने आपणास करत आहे. मी आपला अधिक वेळ न घेता पुढील कार्यक्रमाची सुरुवात करतो. आपल्याला आज वक्ते म्हणून लाभलेले आहेत प्राध्यापक प्रशांत चाबुकवार सर. सर ज्योतिषशास्त्री वास्तु मार्तंड असून त्यांचे शिक्षण MSc, M.Ed, M.Phil, सेट असे आहे. सर सोलापूर येथील ज्युनियर कॉलेज व B.Ed कॉलेज मध्ये सध्या अध्यापनाचं कार्य करीत आहेत. श्री स्वामी समर्थ बहुउद्देशीय संस्था सोलापूरचे ते अध्यक्ष आहेत. अखिल भारतीय विद्यार्थी परिषद सोलापूरचे ते उपाध्यक्ष आहेत. सोलापूर जिल्हा उच्च माध्यमिक गणित शिक्षक संघ सोलापूरचे ते सचिव आहेत. शैक्षणिक, ज्योतिष्य व वास्तुविषयक अनेक वृत्तपत्रातून, मासिकातून सरासरी लिखाण अविरत चालू आहे. तसेच या विषयावर व्याख्याने देखील चालू आहे. B.Edच्या विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन व समुपदेशन या पुस्तकाचे ते लेखक असून त्यांचे हे पुस्तक प्रकाशित झालेले आहे. मी चाबुकवार सरांना विनंती करतो की त्यांनी आपल्या व्याख्यानाला सुरुवात करावी. सर. आवाज येतो का? हो सर, येतोय. ठीक आहे. श्री स्वामी समर्थ. सर्व ज्योतिष प्रेमींना नमस्कार. मी प्राध्यापक प्रशांत चाबुकस्वार सोलापूरहून आपणाशी संवाद साधतो आहे. सर्वप्रथम ज्यांनी ज्योतिष प्रसार व प्रचाराचे व्रत हाती घेऊन विद्यार्थ्यांना आपल्यासारखं बनवण्याचा निर्धार केला आहे असे माझे गुरुवर्य
प्रदीप पंडित सरांना वंदन करतो. तसेच वास्तू ज्योतिष मित्र औरंगाबादचे ज्योतिषाचार्य श्री अतुल कुमार कुलकर्णी सर यांनी आज मला माझे विचार प्रकट करण्याची संधी दिली. त्याबद्दल त्यांचेही मी सुरुवातीलाच आभार मानतो. मित्र, दैव अटळ आहे, मग ज्योतिष जाणून घेण्याची काय गरज आहे, असा एक आक्षेप आपल्या ज्योतिषशास्त्रावर असतो. ज्याप्रमाणे एखादे वासरू एखाद्या खांबाला बांधून ठेवलेलं असतं, तेव्हा जितकी दोरी लांब तितका परी ते फिरू शकतं. त्याप्रमाणे आपला परीघ किती आहे हे आपण या शास्त्राच्या माध्यमातून जाणून घेऊ शकतो. आई वडील आपलं मूल जन्माला आल्याबरोबर किंबहुना जन्माला येण्यापूर्वी देखील त्याच्या भविष्याच्या अनेक गोष्टींचा विचार करतात, त्या संदर्भात स्वप्न पाहतात. मानवी जीवनातली शिक्षण, मग नोकरी किंवा व्यवसाय, त्यानंतर विवाह, त्यानंतर संतती, असं एक समीकरण आपल्या सर्वसामान्य नागरिकांच्या जीवनामध्ये असतं. आणि मग मूल जसं जसं मोठं व्हायला लागतं तसं तसं त्याच्या अंगीभूत गुण दिसायला लागतात. पुढे त्याची विशिष्ट क्षेत्राच्या संदर्भातली आवड आपल्याला अधोरेखित करता येते. त्याची आवड दिसायला लागते. त्याची एखाद्या विषयाच्या संदर्भातली, एखाद्या क्षेत्राच्या बद्दलची धारणा आपल्याला दिसायला लागत असते. म्हणून काही पालक विद्यार्थ्यांची क्षमता, गुण जाणून घेण्यासाठी ऍप्टिट्यूड टेस्ट करून घेतात. IQ, बौद्धिक क्षमता जाणून घेतात. तर काही पालक ज्योतिषशास्त्राचा आधार घेतात किंवा ज्योतिषशास्त्राच्या माध्यमातून करिअरचा विचार करत असतात. शिक्षण म्हणजे तरी काय? शिक्षण म्हणजे आत्माविष्कार, असं गुरुदेव रवींद्रनाथ टागोरांनी म्हटलं. आत्म्याचा आविष्कार आहे शिक्षण म्हणजे. स्वामी विवेकानंदांनी तर म्हटलं की माणसातील पूर्णत्वाचा आविष्कार म्हणजे शिक्षण आहे. माणसाला पूर्णत्व देतं ते शिक्षण. पूर्वीच्या काळी गुरु घरी जाऊन ज्ञानार्जन केलं जायचं. त्यावेळेस शिक्षणाचा मुख्य हेतू, मुख्य उद्देश म्हणजे मोक्ष प्राप्ती करणं हा होता. आणि मोक्ष प्राप्तीसाठी ज्ञानार्जन केलं जायचं. शिक्षण का घ्यायचं? तर मोक्ष प्राप्ती करण्यासाठी शिक्षण घ्यायचं, अशी पूर्वापार परंपरा होती. काळाचा परिणाम झाला, नंतर अर्थार्जनासाठी शिक्षण म्हणजे पैसे कमवण्यासाठी म्हणून शिक्षण घेणं हा उद्देश बदलत गेला. मग काय झालं? एखाद्याच्या करिअरचा विचार आपण करत असताना, एखाद्याचं करिअर म्हणजे काय? शिक्षण अधिक अर्थार्जन बरोबर करिअर, असं आपण सूत्र मांडू शकतो. हे साधारणतः 60% लोकांच्या बाबतीत लागू होतं. मग उरलेल्या 40% लोकांचं असं होतंय का बघा बरं, आजूबाजूला आपण पाहू शकतो. ते शिक्षण एका क्षेत्रामध्ये घेतात, अर्थार्जन वेगळ्या क्षेत्रातून त्यांचं होतं, आणि मग त्याला आपण करिअर म्हणू का? मग करिअरची संकल्पना वेगवेगळी आणि त्याच्यात वेगवेगळं नाविन्य आपल्याला पाहायला मिळतं. साधं उदाहरण, चला हवा येऊ द्या मधले डॉक्टर निलेश साबळे
व्यवसायानं ते त्यांचं शिक्षण MBBS, पण ते अभिनय क्षेत्रातून अर्थार्जन करतायत. पण आपल्या आई वडिलांचं किंवा एक पारंपरिक मत काय असतं बरं, की मुलांनी इंजिनियर झाले म्हणजे त्याला त्याच्यातूनच पैसे मिळतील असा पुरापार समज आहे आणि काही गैर सुद्धा नाही. पण आता तसं म्हणता येणार नाही. कारण एखादी व्यक्ती एखाद्या क्षेत्रामध्ये शिक्षण घेऊन अर्थार्जन ते वेगवेगळ्या मार्गाने करू शकतो आणि मग नवीन सूत्र आपण स्वीकारू शकतो. शिक्षण अधिक अर्थार्जन बरोबर करिअर. करिअरची ही नवीन परिभाषा आपल्याला अंगीकारावी लागेल आणि आजूबाजूला त्याचा प्रत्यंतर आपल्याला पाहायला मिळतो. बरीच डॉक्टर मंडळी असतील, इंजिनियर मंडळी असतील किंवा इतर गोष्टीमध्ये शिक्षण घेतलेले असतात आणि त्यांचं अर्थार्जन पैसे वेगळ्याच माध्यमातून त्यांना मिळत असतात आणि आपण त्या दोन्हीच्या एकत्रित संगमाला करिअर असं म्हणतो. आता शिक्षण योगाचा आपण ज्यावेळेस विचार करतो, कारण कसं होतं, ज्याप्रमाणे एखाद्या व्यक्तीच्या विवाहाचा प्रश्न ज्यावेळेस असतो, तुमच्याकडे येतो, त्यावेळेस मुळात त्या पत्रिकेत विवाहाचे योग आहे का नाही हे प्रथम पाहणं जितकं महत्वाचं असतं, त्याचप्रमाणे जातकाच्या शिक्षण योगाचा किंवा करिअरचा धांदोळा घेत असताना मुळात त्या पत्रिकेमध्ये शिक्षणाचे किंवा विद्येचे योग आहेत का नाही हे आपण सर्वप्रथम तपासून पाहणं गरजेचं आहे. ज्या शिक्षण योगाबद्दल आज मला भाष्य करायचंय ते भाष्य करण्यासाठी मी स्क्रीन शेअरिंगला सुरुवात करतो. सर, स्क्रीन सगळ्यांना दिसतंय का पहा? हॅलो, दिसतंय सर. ठीक आहे. एकच मिनिट. एक एक करावं लागेल का? हो सर. नाही, तसं करून चालणार नाही. तुम्ही स्टॉप करा बरं 1 मिनिट. मी पाहतो करून. दिसतीये का सर? 1 मिनिट, मी स्टॉप करतो. तुम्ही शेअर करा सर. हा, आता दिसतीये का सर? शेअर होते. हो, दिसते सर. ओके, चालेल. हा, ठीक आहे. फुल स्क्रीन करा सर. नाही सर, माझ्याकडून ते शेअर नाही होते. बरं, ठीक आहे, काय अडचण नाही. 1 मिनिट. होतंय. 1 मिनिट. हा, सेकंड स्लाइड चालू आहे. अजून काय म्हणले तुम्ही? फुल स्क्रीन करायचं. स्क्रीन केल्यानंतर ठीक आहे सर, काय अडचण नाही. ओके. ठीक आहे, सुरू करू सर. हो सर. शिक्षण योग, विद्यायोग पाहताना आपल्याला कुंडलीतील विद्यादर्शक राशी, विद्यादर्शक भाव आणि विद्याकारक ग्रह या सर्वांचा साकल्याने विचार करावा लागतो.
आता विद्यादर्शक योग आपण शिक्षण योगाचा विचार करत असताना विद्यादर्शक राशी किंवा ज्याला आपण शास्त्रीय राशी असं सुद्धा म्हणतो, ज्या मिथुन, कन्या, तूळ व कुंभ अशा आहेत. मिथुन राशीचा विचार करताना मिथुन राशी बोलकी, तर्ककुशल, बुद्धिचातुर्य असणारी विद्यावासंगी माणसं मिथुन राशीच्या अंमलाखाली येत असतात. कन्या राशीचा विचार करताना साधारणतः विद्वान, चिकित्सक, शास्त्र व्यासंगी, व्यवहार ज्ञान असणारी ही माणसं कन्या राशीच्या अंमलाखाली येत असतात, जी शिक्षण योगासाठी महत्वाच्या गोष्टी लागतात त्या आपल्याला मिथुन, कन्या, तूळ आणि कुंभ राशींमध्ये त्यांचे कॅरेक्टरिस्टिक पाहायला मिळतात. तूळ राशीचा जर विचार करायचा झाला तर तूळ हे विद्वान, शास्त्रज्ञ, तौलनिक अभ्यास म्हणजे कम्पेरेटिव्ह स्टडी करणारी जी लोक असतात किंवा बऱ्याचदा संशोधनामध्ये आपल्याला तुलनात्मक अभ्यास करावा लागतो, अशा तौलनिक अभ्यास व भाषेचे प्रभुत्व असणारी माणसं तूळ राशीच्या अंमलाखाली येतात. कुंभ राशीचा जर विचार करायचा झाला तर कुशल बुद्धिमत्ता, संशोधक वृत्ती, कल्पक, तत्वज्ञ अशी माणसं कुंभ राशीच्या अंमलाखाली येत असतात. शिक्षण योगाचा विचार करत असताना आपल्याला या राशींचा प्रामुख्याने विचार करावा लागतो. नंतर जे विद्यादर्शक भाव आहेत त्या विद्यादर्शक भावांचा विचार करणं गरजेचं आहे. विद्यादर्शक भावामध्ये पंचम आहे, चतुर्थ आहे, नवम आहे, लग्न व द्वितीय असे 5 भावांचा आपल्याला विचार करावा लागतो. आता तुम्ही म्हणाल पंचम, चतुर्थ, नवम ठीक आहे, लग्न आणि द्वितीय काय आहे? तर लग्न, द्वितीय हे सुद्धा आपल्याला विद्यास्थान किंवा विद्यार्जन करण्यासाठी महत्वाचे पूरक असे भाव आहेत. त्याचबरोबर तृतीय भाव आहे, त्याचबरोबर एकादश भाव सुद्धा आपल्याला पूरक भाव म्हणून विद्यायोग किंवा शिक्षण योग पाहण्यासाठी विद्यायोगाचा, शिक्षण योगाचा विचार करताना या बाबींचा जाणीवपूर्वक विचार करावा लागतो. पण पंचम स्थानाचा किंवा पंचम भावाचा विचार करायचा झाला तर पंचम हे काय आहे? पंचम स्थान एक विद्येचं प्रमुख स्थान आहे. पंचम स्थान हे धर्म त्रिकोणाचा गाभा असून हे एक दैवस्थान सुद्धा आहे. प्रमाणपत्र देणारी जी पुस्तकी विद्या आहेत, शाखा निवड, पदवी यांचा विचार आपण पंचम स्थानावरून करत असतो. जी पदवी दाखवून जातक पुढे अर्थार्जन करतो म्हणून शाखा निवड, पदवी यांचा विचार आपण पंचम स्थानावरून केला जातो. पंचमावरून जातकाची बुद्धिमत्ता, अंगीभूत गुण यांचा विचार सुद्धा पंचम स्थानावरून केलेला असतो. त्याच्यानंतर आपण चतुर्थ स्थानाचा विचार करणं गरजेचं आहे. आता चतुर्थ स्थान काय आहे? तर चतुर्थ स्थान हे देखील विद्येचं महत्वाचं स्थान आहे. शाळा व ज्युनियर कॉलेज पर्यंत शिक्षण आपण चतुर्थ स्थानावरून पाहतो. प्राथमिक शिक्षण, घरातून मिळणारं अनौपचारिक शिक्षण, आईचे संस्कार हे चतुर्थ स्थानावरून आपण पाहत असतो. दशमाचं समोरचं स्थान, दशमाच्या समोरचं स्थान म्हणून कर्माला प्रतिसाद देणारं हे एक स्थान. पंचमाचं व्ययस्थान म्हणून शिक्षणातील, पदवीतील यशापयश आपण चतुर्थ स्थानावरून पाहत असतो. चतुर्थात शुभ ग्रह असता व्यक्ती निश्चितच पदवीधर होते. त्यानंतर नवम स्थानाचा आपण विचार करू. नवम स्थान काय? उच्च शिक्षणाचा विचार आपण नवम स्थानावरून करत असतो. हे पंचमाचं पंचम स्थान आहे. नवम स्थान हे पंचमाचं पंचम स्थान आहे. म्हणजे पंचमाच्या कारकत्वाची पूर्तता करणारं स्थान. म्हणून
उच्च शिक्षणाचा विचार आपण नवम स्थानावरून करत असतो. उच्च शिक्षणांतर्गत संशोधन, शिक्षणाकरिता दूरचा प्रवास नवम स्थान दर्शवत असते. त्यानंतर लग्नाचा विचार का बरं? तर खरं तर बघा की आपण कुठलीही पत्रिका किंवा पत्रिकेतील कुठल्याही स्थानाचा विचार करत असताना सर्वप्रथम आपण लग्न स्थानाचा विचार करणं गरजेचं आहे. लग्नाला इतकं महत्व का बरं? तर जातकाची इच्छाशक्ती, मूळ पिंड, नैसर्गिक कल, ध्येय साध्य करण्यासाठी आवश्यक असणारी शारीरिक व मानसिक जी काही पात्रता, महत्वाकांक्षा हे लग्न दर्शवत असतं. म्हणून लग्नाला अनन्यसाधारण महत्व आहे. दैव त्रिकोणाचा एक भाग आहे. पंचमाचं भाग्यस्थान आहे, म्हणूनही लग्न स्थानाला महत्व आहे. लग्नावर, लग्नेशावर जर कोणत्याही पापग्रहाची दृष्टी असेल तर जातकाचा आत्मविश्वास कमी असतो. वैस वर्ष आपण उलट विचार केला तर लग्नावर, लग्नेशावर शुभ ग्रहांची दृष्टी असेल तर जातकाचा आत्मविश्वास चांगला असतो. जो आत्मविश्वासावरच शिक्षण किंवा त्याला जे काही साध्य करायचं जातकाला, तर आत्मविश्वासावरच ते अवलंबून असतं. म्हणून लग्नाचा विचार करणं गरजेचं आहे, लक्षात घ्या. आता वर्गोत्तम लग्न हे श्रेष्ठ बुद्धिमत्तेचं लक्षण मानलं जातं. या उलट नवमांश लग्न, जन्मकुंडलीच्या वयात जाणं हे कनिष्ठ बुद्धिमत्तेचं लक्षण मानलं जातं. म्हणून लग्नाची बलवत्ता ही एक निर्णायक बाब असते. म्हणून कुठलाही निर्णय घेत असताना आपण सगळ्या बाजूने विचार केल्यावर लग्नाचा ही विचार करणं, लग्न स्थानाचा विचार करणं क्रमप्राप्त ठरतं. नंतर द्वितीय स्थान. द्वितीय स्थान हे धनस्थान आहे. विद्येसाठी हे द्वितीय हे एक पूरक स्थान आहे. द्वितीय स्थानावरून धनोपयोगी ज्या काही विद्या आहेत त्या पाहिल्या जातात. हे एक अर्थ त्रिकोणातील स्थान आहे. पंचमाचं दशम स्थान असून बोलक्या विद्या, वक्तृत्व, आर्थिक फायदा किंवा नुकसान यांचा विचार द्वितीय स्थानावरून केला जातो. आपलं बोलणं, आपलं वाक्चातुर्य हे द्वितीय स्थानावरून पाहतो. आणि असं म्हटलं जातं ना की बोलणाऱ्याचं गवत सुद्धा विकलं जातं आणि न बोलणाऱ्याचं सोनं सुद्धा विकलं जात नाही. म्हणजे आजकाल ह्या मार्केटिंगच्या किंवा ह्या दिखाव्याच्या जमान्यामध्ये तुम्हाला बोलता आलं पाहिजे. म्हणून द्वितीय स्थानाचा विचार क्रमप्राप्त ठरतो. शिक्षण योग अभ्यासताना बऱ्याचदा अडचण येते. ज्याप्रमाणे आपण पंचम, चतुर्थ, नवम लग्न व द्वितीय स्थानाचा विचार केला, त्याप्रमाणे तृतीय आणि एकादश स्थानाचा सुद्धा विचार क्रमप्राप्त ठरतो. तृतीय स्थान काय आहे बरं? तृतीय स्थानाला आपण पराक्रम स्थान म्हणतो. आता आपल्याला शिक्षणाच्या संदर्भात विद्यार्थ्यांनी किंवा आपल्या पाल्यानं पराक्रम करणं अपेक्षित असतं. म्हणून पराक्रम स्थानाचा विचार करणं गरजेचं आहे. तर शिक्षणाच्या संदर्भात याचा विचार आपण करणं गरजेचं आहे. तृतीय स्थान हे पंचमाचे लाभस्थान असल्याने शिक्षणातून होणारे लाभ आपण या स्थानावरून पाहू शकतो. तसेच तृतीय स्थान हे भाग्याच्या समोरील स्थान आहे. त्यामुळं तृतीय स्थानाचाही विचार करणं गरजेचं आहे. त्याचबरोबर एकादश स्थान. एकादश स्थान म्हणजे काय? लाभस्थान. आता सर्व प्रकारचे लाभ आपण एकादश स्थानावरून पाहतो. म्हणजे पंचम, चतुर्थ, नवम लग्न व द्वितीय स्थानाबरोबर तृतीय आणि एकादश स्थानाचा सुद्धा आपण
विचार म्हणजे शिक्षण योगाचा विचार करत असताना केवळ ह्या 4-5 गोष्टींचा विचार न करताना आपल्याला सगळ्या बाजूंनी साकल्याने विचार करून मगच निर्णय घ्यावा लागतो. कुंडलीतील लाभस्थान असल्यानं एकादश हे सर्व प्रकारचे लाभ एकादश स्थानावरून आपण पाहत असतो. पंचमाच्या समोरील स्थान आहे. भाग्याचं तृतीय स्थान असल्यानं शिक्षण योगाचा विचार करताना आपल्याला एकादश स्थानाचाही विचार करावा लागतो. ज्याप्रमाणे आपण विद्यादर्शक राशी, विद्यादर्शक भाव यांचा विचार केला, त्याप्रमाणे आपल्याला विद्याकारक ग्रह हे सगळ्यात महत्वाचा रोल प्ले करत असतात शिक्षण विभागामध्ये. तर विद्याकारक ग्रह कोणते आहेत? तर चंद्र, गुरु, बुध, हर्षल, त्याचबरोबर त्याच तोडीचे रवी व शनीचा सुद्धा विचार करणं गरजेचं आहे. जे चंद्राची बलवत्ता आहे, गुरु एकदम प्रभावी आहे आपला, बुधाची साथ आहे, हर्षल जोरात आहे, असं होऊन सुद्धा तुमच्यामध्ये धारण क्षमता तेवढं धारिष्ट आणि रवीची साथ नसेल तरी सगळं व्यर्थ होतं. चंद्र, गुरु, बुध, हर्षल आणि रवीची सुद्धा आपल्याला साथ आहे. मात्र शनीमुळे जर सगळं बिनसत असेल तर मग हे सगळं व्यर्थ होतं. म्हणून रवी आणि शनीकडे सुद्धा आपलं लक्ष विद्यायोग, शिक्षण योग पाहताना असणं गरजेचं आहे. विद्यादर्शक ग्रह शिक्षण क्षेत्राची दिशा दर्शवत असल्याने स्थानापेक्षा ग्रहांना तितकंच महत्व आहे, लक्षात घ्या. चंद्राचा विचार आपण का केला असेल बरं? चंद्र हा मनाचा कारक ग्रह आहे. शिक्षणात यश संपादन करण्यासाठी मनाची एकाग्रता आवश्यक महत्वाची असते. त्यामुळं जातकाची मनन शक्ती, आकलन, धारणा शक्ती आपण चंद्रावरून पाहत असतो. म्हणून तो चंद्र आपण तपासणं गरजेचं आहे. हा चंद्र गुरुच्या शुभ योगात असावा लागतो. तो अग्नि राशीत नसला पाहिजे. रविचंद्र शुभ योगात असतील तर शिक्षणातील आपल्याला यशस्वीता लक्षात येते. पुढे गुरुचा विचार करताना सर्वसमावेशक अशा विद्येचा कारक गुरु आहे. सर्व प्रकारचे जे काही शिक्षण आहे गुरुच्या अंमलाखाली येतं. बुध बुद्धी दर्शवतो, तर बुद्धीच्या आधारे मिळालेली विद्वत्ता गुरु दर्शवत असतो. वायू राशीतील गुरु चांगलं यश देतो. गुरुची दृष्टी एकाच वेळी लग्न व चंद्रावर असता जातकाची बुद्धिमत्ता चांगली असते. पत्रिकेतील गुरुची उत्तम स्थिती विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारे मार्गदर्शनाचा लाभ दर्शवत असते. म्हणजे तुम्हाला करिअर तुमचं करायचं असेल, शिक्षणाच्या संदर्भात तुम्हाला उत्तम मार्गदर्शन मिळणार असेल तर तुमच्या पत्रिकेमध्ये गुरुची सुस्थिती महत्वाची असते. पुढचा ग्रह बुध आहे. बुध म्हणजे काय? बुध हा शिक्षणासाठी लागणारी बुद्धी प्रदान करणारा ग्रह. बुद्धी व ज्ञानाचा विचार आपण बुधावरून करत असतो. रवीच्या पुढे तो असला की तो चांगला समजला जातो. पंचमात बुध असणे, पंचमेश बुध असणे हे बुद्धिमत्ता दर्शक मानलं जातं. पंचमातील वायू राशीतील बुध चांगली फळे देतो. बुद्धांक हा बुधाच्या कुंडलीतील स्थितीवर अवलंबून असतो. बुध शुभ राशीत, शुभ नक्षत्रात, स्वनवमांशात, केंद्र त्रिकोणात असता बुद्ध्यांक उच्च कोटीचा असतो. म्हणून बुध या ग्रहाची साथ लाभली की शिक्षण विनासायास होताना आपल्याला पाहायला मिळतं. हर्षल ग्रहाचा काय विचार केला असेल तर विलक्षण बुद्धिमत्ता. बऱ्याच आपण आजूबाजूला काही मुलं पाहतो ती अचाट करणारी बुद्धिमत्ता असते.
तर त्यांची विलक्षण बुद्धिमत्तेला कारक हा हर्षल असतो. विलक्षण बुद्धिमत्ता, प्रतिभा, संपन्नता, सखोल संशोधन करणाऱ्या लोकांच्या पत्रिकेमध्ये हर्षल प्रभावी असतो. नवनवीन शास्त्रांचा शोध, हे सर्व हर्षलचे गुणधर्म आहेत. विद्यादर्शक भावातून, शास्त्रीय राशीतून बुध हर्षल योग उच्च कोटीची बुद्धिमत्ता प्रदान करत असतो. हा बुधापेक्षा बुद्धिमत्ता, हुशारी या बाबतीत फारच वरिष्ठ दर्जाचा असतो. उदाहरण द्यायचे झाले तर बुध ही साधी बँक, तर हर्षल रिझर्व्ह बँक इतका बलवान हर्षलचा प्रभाव असतो. म्हणून पत्रिकेतील हर्षलचा शिक्षण योग तपासताना विचार करणं गरजेचं आहे. आता आपण म्हटलं चंद्रगुरु बुध हर्षल आणि रवीचा विचार करत होतो. आता रवीचा का विचार करायचा? रवी ग्रह का गरजेचा आहे? म्हणजे शिक्षण योग पाहत असताना रवी ग्रहाचा विचार का केला पाहिजे? तर रवी हा पंचमाचा कारक ग्रह असून शैक्षणिक यशाचा कारक सुद्धा आहे. रवी बुध युती गणितातील उत्तम गती दर्शवत असतो. अग्नी राशीतला रवी चांगली फळं देतो. पूर्वीच्या काळी वडिलोपार्जित व्यवसाय किंवा त्या स्वरूपाचं शिक्षण घेतलं जात असे. त्यामुळे जातकाच्या पत्रिकेतील रवीवरून त्याच्या वडिलांचं शिक्षण व समाजातील स्थान आपल्याला अभ्यासता येतं. म्हणून रवीचं बलाबल पत्रिकेतील पाहणं गरजेचं असतं. ज्याप्रमाणे आपण रवीचा विचार केला, मी सुरुवातीलाच म्हटल्याप्रमाणे चंद्र गुरु बुध हर्षल आणि रवी उत्तम स्थितीत आहेत. आणि आपण म्हटलं की शिक्षणातले चांगले योग आहेत, पण प्रत्यक्षात तसं आपल्याला दिसत नाही. तर आपण शनीकडे कानाडोळा केलेला असतो. या सर्व गोष्टी पाहत असताना आपल्याला शनी महाराजांकडे सुद्धा लक्ष ठेवणं गरजेचं आहे. कारण काय आहे की शिक्षण योगात शनीचा सहभागही महत्वाचा. चंद्रामुळे मनाचे सामर्थ्य वाढतं, बुध हर्षलमुळे उत्तम बुद्धिमत्ता प्राप्त होते, गुरुमुळे उत्तम ज्ञान व मार्गदर्शनही लाभतं आपल्याला. मात्र शनीची बलवत्ता नसेल तर वरील सर्व प्राप्त होऊनही कठोर परिश्रम करण्याची शक्ती नसेल तर सर्व व्यर्थ होईल. म्हणून पृथ्वी राशीतील शनीचा चंद्र बुध गुरु यांच्याशी शुभ योग शिक्षणात आवश्यक असणारी मेहनत व चिकाटी प्रदान करतो. आपण नेहमी शनी म्हटलं की घाबरतो, मात्र जे काही आपलं इप्सित साध्य करायचं असतं त्याच्यासाठी मेहनत, चिकाटी असणं गरजेचं आहे. हार न मानणं आणि ज्याला आपण म्हणतो लगे राहू, तर ते लागून राहणं हे शनी आपल्याला चिकाटी प्रदान करत असतो. बऱ्याचदा युपीएससी एमपीएससी सारख्याच्या काही परीक्षा असतात, एका अटेम्प्ट मध्ये जर यश प्राप्त नाही झालं तर काही लोक हारून बाजूला सरकतात, पण काही लोक चिकट असतात, पोस्ट काढल्याशिवाय हलत नाही. म्हणून स्वामी विवेकानंदांच्या शब्दात सांगायचं झालं की ध्येय सिद्धी झाल्याशिवाय थांबायचं नसतं. हे आपल्याला शनी आपल्याला या गोष्टी प्रदान करत असतो. नेक्स्ट. बरोबर. आता शिक्षणातील यश, आपण कुठल्या शिक्षणातील यश आपल्याला पाहायचंय तर त्याच्यासाठी काही योग असतात त्या पत्रिकेमध्ये, तर निश्चितच त्या प्रकारचे योग असतात. काय योग असतात तर पंचमेश उच्चीचा, स्वराशीचा, स्वगृहीचा शुभदृष्टी योगात असता चांगला शिक्षण योग होतो. समजा पंचमेश बुध आहे, कन्येचा उच्च राशीत आहे, मिथुन किंवा कन्या या स्वराशीत आहे, गुरु सारख्या शुभग्रहाने दृष्ट आहे, तर त्याचे उत्तम शिक्षण योग आपल्याला तिथं पाहायला मिळतात. पंचमेश धनेश
पंचमेश लग्नेश, पंचमेश चतुर्थेश यांच्यातील अन्योन्य योग उत्तम शिक्षण योग दर्शवत असतो. म्हणजे विद्यादर्शक भाव आणि विद्यापूरक स्थानांमधील अन्योन्य योग शिक्षणातील उत्तम प्रगती दाखवत असतात. बुध, गुरु व चंद्र या ग्रहांचे नवपंचम योग 1, 5, 9 स्थानातून झाले असता विद्यायोगास पोषक ठरतात. त्याचबरोबर बुध, गुरु व चंद्र या ग्रहांचे शुभ योग शास्त्रीय राशीतून विद्यादर्शक भावातून झाल्यास किंवा त्यांच्यामध्ये परिवर्तन योग झाल्यास उत्तम बुद्धी योग किंवा विद्यायोग, ज्याला आपण शिक्षण योग म्हणतो, तो होतो. द्वितीय, चतुर्थ, पंचम व नवम भावाच्या अधिपतींचा संबंध विद्याभावांशी 5, 4, 9, 2 यामध्ये झाल्यास शिक्षणात प्रावीण्य दर्शवतो. विद्यादर्शक राशी जे आपण मिथुन, कन्या, तुला, कुंभ व विद्याकारक ग्रह चंद्र, गुरु, बुध व हर्षल यांचे शुभ दृष्टी संबंध असून विद्येची स्थाने 5, 4, 9, 2 ही बलसंपन्न असतील तर श्रेष्ठ प्रतीचा शिक्षण योग होतो. म्हणजे शिक्षणात जर यश संपादन करायचं असेल तर साधारणतः अशा प्रकारचे योग जातकाच्या पत्रिकेमध्ये असणं गरजेचे असतात. आता एक शिक्षणात यश संपादन केलेल्या एका पत्रिकेचा आपण विचार करूया. स्क्रीनवर जी आपल्याला शिक्षणामध्ये यश संपादन केलेली एक पत्रिका मांडलेली आहे, त्या पत्रिकेचा आपण थोडासा विचार करूया. सदर कुंडली ही स्त्री जातकाची आहे. ती स्वतः व्यवसायाने डॉक्टर आहे. मेडिकल क्षेत्रातील एक्सरे, MIR याप्रमाणे शरीरातील हाडांचा स्कॅन करण्याचे त्यांचे शिक्षण झालेले. वरील डॉक्टर व्यवसायातली स्त्री जातकांची कुंडली अतिशय अभ्यासनीय अशी आहे. त्यांच्या कुंडलीत काय शिक्षणाचे योग आहेत ते आपण पाहूया. जन्म लग्न व राशी कुंडली कन्या या शास्त्रीय लग्नाची आहे. चतुर्थेश बुद्धी व विद्या, गुरु स्वराशीचा व पंचमेश शनी पंचमात स्वराशीचा असून चतुर्थेश गुरु व पंचमेश शनी एकमेकांच्या लाभयोगात आहेत. गुरुची दृष्टी एकाच वेळी लग्न व चंद्रावर असता जातकाची बुद्धिमत्ता चांगली असते. सदर कुंडलीत चतुर्थेश गुरुची अमृतमय दृष्टी एकाच वेळी लग्नावर व चंद्रावर, त्यामुळे श्रेष्ठ बुद्धियोग झालेला आहे. कालपुरुषाच्या कुंडलीत कन्या ही षष्ठ स्थानाची निदर्शक राशी आहे. कन्येचा चंद्र डॉक्टरी विद्येकरिता चांगला मानला जातो. सदर कुंडलीत कन्येचा चंद्र पंचमातील स्वगृहीच्या शनीच्या नवपंचम योगात व सप्तमातील गुरुच्या प्रतियोगात आहे. तसेच चतुर्थातील मंगळ, बुध, शुक्र हे चंद्र व गुरुच्या केंद्रयोगात आहेत. पंचमातील स्वगृहीच्या शनीने चिकाटी दिली व गुरुची लग्नावर व चंद्रावरील सामायिक दृष्टी, यामुळं श्रेष्ठ बुद्धियोग व डॉक्टरी विद्या त्यांना प्राप्त झालेली आहे.
बऱ्याचदा पेशंटच डॉक्टरचं पब्लिसिटी करत असतात. त्यामुळं डॉक्टरी पेशामध्ये डॉक्टर आणि पेशंट यांचे संबंध चांगले असणं गरजेचं आहे. कुंडलीतील षष्ठस्थान हे रोगस्थान आहे. तर सप्तम स्थान हे डॉक्टरांशी पेशंटशी असणारे संबंध यांचं स्थान आहे. त्यामुळे डॉक्टरी विद्येकरिता कुंडलीतील सप्तम स्थान निर्दोष असावं लागतं. सप्तम स्थान निर्दोष असल्यास डॉक्टर व पेशंट यांचे संबंध चांगले राहतात. सदर कुंडलीतील चतुर्थेश सप्तमेश गुरु सप्तमा लग्नातील चंद्राच्या गजकेसरी योगात आहे व पंचमेश षष्ठेश शनी लग्नातील चंद्राच्या गजकेसरी योगात आहे. पंचमेश षष्ठेश शनी पंचमात स्वगृही असून सप्तमातील सप्तमेश गुरुच्या लाभ योगात आहे. त्यामुळे पेशंटशी त्यांचं चांगले संबंध आहेत. एकंदरीतच काय की ह्या ग्रहयोगांमुळे शिक्षणाच्या योगांमुळे त्या व्यक्तीने त्याच क्षेत्रामध्ये शिक्षण घेऊन त्याच क्षेत्रामध्ये अर्थार्जन करून त्यांचं करिअर बनवलेलं आहे. हे त्यांच्या शिक्षणातील यश आपल्याला म्हणता येईल. नेक्स्ट, जसं आपण शिक्षणातील यश या गोष्टीचा विचार केला, यश अपयश ह्या दोन्ही गोष्टी असतात. आपल्या हाताची पाची बोट सारखी नसतात. म्हणजे एखाद्या घरामध्येच असं कुणीतरी असते की सगळीच मुलं यशस्वी झालेली असतात. काही फॅमिलीमध्ये आपण पाहतो की मोठा भाऊ एकदम यशस्वी झालेला असतो. एखादं मूल किंवा भावंड अपयशी ठरलेलं असतं शिक्षणामध्ये किंवा त्याच्या व्यवसायामध्ये. तर त्याच्या त्या फक्त पत्रिकेचाच नाही तर या यशापयशाला बऱ्याच गोष्टी बऱ्याच फॅक्टर्स कारणीभूत असतात. शिक्षणातील यशाचा ज्याप्रमाणे आपण विचार केला त्याप्रमाणे शिक्षणातील अपयश आपण कशाद्वारे पाहू शकतो किंवा असे कोणते योग पत्रिकेमध्ये असतात की जे शिक्षणामध्ये अपयश आणतात. तर पंचमेश नीचेचा शत्रू राशीत अशुभ दृष्टी योगात असता शिक्षणात खंड पडतो. समजा पंचमेश रवी आहे, तो तुळेचा नीच राशीत आहे, मकरेत शत्रू राशीत आहे किंवा शनी सारख्या ग्रहाने तो दृष्ट आहे, तर ऑब्विसली आपण म्हणू शकतो की त्यामध्ये शिक्षणामध्ये खंड पडतो. पंचमेश वक्री अस्तंगत असेल तर शिक्षणात यश येत नाही. पंचमेश 6, 8, 12 स्थानात असल्यास शिक्षणात अडचणी येतात. पंचमात पापग्रह असल्यास किंवा पंचमेश पापग्रहांशी संबंधित असल्यास शिक्षणात अडथळे येतात. पंचमेश नीचेचा शत्रू राशीत अशुभ दृष्टी योगात असतात शिक्षणामध्ये अपयश दर्शवतो. विद्याभावाचे स्वामी नीच अस्तंगत किंवा 6, 8, 12 च्या स्वामींनी युक्त किंवा दृष्ट असता बुद्धिमत्तेचा दर्जा कमी असतो. लग्नेश पंचमेश याचा अशुभ योग शिक्षणासाठी चांगला नसतो. कारण लग्नेश तुमची धारण क्षमता, तुमचा आत्मविश्वास दाखवतो. पंचमेश तुमचं शिक्षण. मग ह्या दोन्ही स्थानामध्ये जर अशुभ योग होत असतील तर शिक्षण उत्तम प्रकारचं नसतं. परीक्षेच्या वेळी गुरु, बुध, मंगळ हे ग्रह जर बिघडलेले असतील तर अपयश येण्याची शक्यता असते. विद्यादर्शक राशी व विद्याकारक ग्रह यांचे अशुभ दृष्टी संबंध असल्यास शिक्षणात बऱ्याचदा अडथळे येत असतात. आता एक पत्रिका आपण अभ्यासूया की शिक्षणात अपयश आलेलं आहे अशी एक पत्रिका आहे. नेक्स्ट, शिक्षणातील अपयश आलेल्या एका स्त्री जातकाची ही पत्रिका आहे.
भाग्येश बुध ही वक्री, नवमांश कुंडलीतही पंचमेश मंगळ अष्टमात आहे. भाग्येश बुध ही वक्री आहे. त्यामुळं या मुलीचं पंचम स्थान बिघडलेलं आहे. विद्येचा कारक ग्रह गुरु बुधही बिघडलेले आहेत आणि त्यामुळं 12वी नापास झाल्यानंतर पुढील शिक्षण यांनी काहीच केलेलं नाहीये आणि मंगळ महादशेत गुरु अंतर्दशा असताना ही मुलगी 12वी फेल झाली. गुरु अष्टमात, मघा या केतूच्या नक्षत्रात, त्यामुळे 6-8 स्थानं ऍक्टिव्ह झाली, त्यामुळे यश मिळालेलं नाही. पंचम स्थान पूर्णतः बिघडलेलं असल्यामुळं शिक्षणामध्ये या मुलीला अपयश आलेलं आहे. आता मग हे अपयश आलं म्हणजे काही आता आपण काही करायचंच नाही का? म्हणजे बऱ्याचदा आई वडिलांनी पत्रिका दाखवली गुरुजींना आणि गुरुजींनी सांगितलं की शिक्षणामध्ये अपयश आहे, थोडस अडथळे येणार आहेत वगैरे. तर मग आई वडील मान्य करतील का? जाऊ दे, लगेच शिक्षण बाजूला सोड, असं होतं का? तर ते काय सांगतात की मग काही उपाय आहे का? काय केलं पाहिजे? काय केल्यावर माझ्या मुलाचं आयुष्यामध्ये काही सुधारणा होईल का? अशी ज्यावेळेस आपल्याकडे हे सांगून केवळ अपयश आहे किंवा यश आहे तर चालत नाही. तर पुढचा लगेच प्रश्न असतो, मग याला काही तोडगा आहे का? शिक्षणामध्ये जर अपयश येत असेल, हे भाग्य आपण एखाद्याने मिरची खाल्ली तर त्याला तिखट लागणं स्वाभाविक आहे. पण त्या व्यक्तीला आपण जर गोड पदार्थ खायला दिले तर त्या तिखटाची ज्याप्रमाणे आपण तीव्रता कमी करू शकतो, त्याप्रमाणे असे शिक्षणामध्ये अपयश किंवा अडथळे येणाऱ्या व्यक्तींना काही आपण उपाय दिले तर निश्चितच पूर्णता न होता काही प्रमाणात त्याला यश निश्चितच प्राप्त होऊ शकतं. त्यासाठी आपण काय केलं पाहिजे मग? तर प्रज्ञाविवर्धन स्तोत्राचं आपण पठण केलं पाहिजे. प्रज्ञाविवर्धन स्तोत्र खूप प्रभावी, त्याचं पहाटे पठण करणं सांगितलेलं आहे. सरस्वती उपासना जरी केली तर शिक्षणात बऱ्यापैकी प्रगती साधता येते आपल्याला. गणेश उपासना, गणपतीची उपासना ही एक उत्तम उपासना शिक्षणात अडथळे येणाऱ्या लोकांना एक चांगली रेमेडी आहे. त्याचबरोबर शिवोपासना, शिवाची उपासना, कारण सर्व प्रकारच्या विद्या या भगवान शंकरांनी माता पार्वतीला दिलेल्या आहेत. ते महागुरु आहेत, गुरूंचे गुरु आहेत आणि सर्व प्रकारचं ज्ञान आजवर ज्योतिष ही सुद्धा जे काही कन्सेप्ट भगवान शंकरांनी माता पार्वतींना दिलेली आहे. म्हणजे ती विद्येची देवता सुद्धा लक्षात आहे. विद्येची देवता जशी गणपती आहे, सरस्वती आहे, त्याप्रमाणे भगवान शिवाला सुद्धा आपण आराधना केली, त्यांची उपासना केली तर शिक्षणामध्ये यश आलेली कित्येक उदाहरणं आपण मागे पाहिलेली आहेत, लक्षात घ्या. म्हणून शिवाची उपासना सुद्धा बऱ्याचदा शिक्षणात अपयश येत असेल तर केल्यावर त्यांना चांगले फायदे झालेले मागे बऱ्याच लोकांनी त्याचा अभ्यास करून ठेवलेला आहे. त्याचप्रमाणे चतुर्थेशाची, पंचमेशाची उपासना, कारण हीच स्थानं दूषित झालेली आहेत, ब्लॉक झालेले आहेत. मग त्यांच्या उपासना आणि त्यांचे रत्न जर आपण दिले तर निश्चितच जसं पूर्ण मिरची लागलेलीच आहे, मात्र त्या गुळाच्या खड्याने निश्चितच त्याला हायसं वाटणार आहे. अशी परिस्थिती आपण शिक्षणाच्या अपयशातून जो होरपळलेल्या मुलाला आपण थोडासा दिलासा देणारं वातावरण
त्या उपायाने आपण निश्चितच करू शकतो. नेक्स्ट. अजून एक महत्वाचा भाग म्हणजे शिक्षण योग तपासत असताना की ज्योतिष अलंकार श्री भट सरांनी ज्योतिष सोबती या पुस्तकामध्ये विद्यासह त्याच्या संदर्भात विस्तृतपणे लिखाण करून ठेवलेलं आहे. विद्यासहन बिंदू कसा काढायचा, स्पष्ट रवी मधून स्पष्ट चंद्र वजा करायचा आणि त्याच्यामध्ये स्पष्ट लग्न मिसळायचं, तर आपल्याला विद्यासहन बिंदू मिळतो, विद्यासहन मिळतो. मग हा विद्यासहन बिंदू विद्यास्थानात शुभ योगात असता जातकाचं शिक्षण चांगलं होतं, जातक उच्च शिक्षित होतो. विद्यासहन बिंदू 6, 8 आणि 12 भावात असल्यास जातकास शिक्षणामध्ये अडचणी येतात किंवा जातकाचे शिक्षण कमी असतं. म्हणून विद्यासहन बिंदूच्या माध्यमातून सुद्धा आपण एका दृष्टिक्षेपात ज्याला आपण म्हणतो की शिक्षण योग कसा आहे हे आपण निश्चितच आपलं मत परस्पर साहचर्य, ग्रहांची नक्षत्रे, त्यांच्या दृष्ट्या, दशा, महादशा या सर्वांचा साकल्याने विचार करावा लागतो. शिक्षण योग हा अतिशय व्यापक स्वरूपाचा विषय असल्यानं मी माझ्या वाणीला इथंच विराम देतो. शेवटी मी माझे विचार मांडण्याचा प्रयत्न केला. काही चूक झाली असेल तर ती माझी आहे. जर काही ह्याच्या संदर्भात आवडलं असेल ते शास्त्राचं आहे. त्यामुळं मला आज बोलण्याची, माझं मत प्रकट करण्याची संधी मला ज्योतिषाचार्य अतुलकुमार कुलकर्णी सरांनी दिली. त्याचबरोबर गुरुवर्य प्रदीप पंडित सरांच्या मार्गदर्शनानं मी आज इथे माझं मत मांडू शकलो, त्याबद्दल मी या दोघांनाही धन्यवाद. नमस्कार सर, खूप छान असं व्याख्यान झालंय आपलं आणि बऱ्याचशा लोकांना याचा फायदा होणार आहे निश्चित. याचं काही म्हणजे याच्यात कुठलीही शंका नाही. यानंतर जे व्याख्यान आहे हे खरं तर आता शिवसर्वोदय शास्त्र या विषयावर आहे. शिवसर्वोदय शास्त्र साठी आपल्याला इथं व्याख्याते म्हणून आपल्याला लाभलेले आहेत अष्टकवर्ग महागुरु, अष्टकवर्ग भूषण, रत्नशास्त्र आचार्य, अंकशास्त्र आचार्य, ज्योतिष्य मार्तंड, ज्योतिष्य शास्त्री, ज्योतिष्य प्रवीण, ज्योतिष्य विशारद, राष्ट्रभूषण, रमल पंडित इत्यादी अनेक पदव्यांनी, म्हणजे खूप अशा पदव्या आहेत जे की अल्पपरिचयामध्ये होणारच नाहीत. मला एक सरांनाच मी विनंती करतो की आता सर तुमच्या परिचयाचा मी एक व्हिडिओ करतो, आपण परवानगी द्यावी त्यासाठी आणि आपण पुढील व्याख्यान चालू करावे. पंडित सर. चालेल चालेल. नमस्कार आणि मनपूर्वक अभिनंदन अतुलकुमार कुलकर्णी सरांचं की त्याने एक नवीन उपक्रम आज सुरू केलेला आहे. त्यांच्या संस्थेतर्फे त्यांची ही पहिली व्याख्यानमाला आहे. या व्याख्यानमालेच्या रूपाने ज्योतिष क्षेत्राला, ज्योतिष शास्त्राला काहीतरी नवीन आचार विचार मिळावेत आणि सगळ्या ज्योतिष प्रेमींना त्याचा लाभ व्हावा अशी शुभेच्छा व्यक्त करतो. लवकरच ते विनामूल्य ज्योतिष क्लासेस देखील सुरू करत आहे. ही देखील अतिशय चांगली आणि महत्वाची गोष्ट आहे. आमच्यामध्ये ज्योतिष शास्त्र हे जीवनात क्षणोक्षणी पावलोपावली उपयोगी पडणारे शास्त्र आहे. त्यामुळे ते जास्तीत जास्त खरात गेलं पाहिजे आणि त्यासाठी आपण आपला वैयक्तिक स्वार्थ बाजूला ठेवून यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. आणि यासाठी कुलकर्णी सरांनी जे काय पाऊल उचललेलं आहे ते कौतुकास्पद आहे.
आणि केवळ कोरडं कौतुक करून उपयोगाचं नाही, त्यांच्या ह्या सर्व उपक्रमांना माझा नेहमीच सक्रिय सहकार्य असेल, सहभाग असेल. आज विशेष कौतुक केलं पाहिजे चाबुक सरांचं. आज त्यांनी आपला विषय अतिशय चांगल्या पद्धतीने मांडला आणि चाबुक सरांसारखे तरुण ज्योतिषी पुढे आले पाहिजे, कारण या क्षेत्राला नवीन तरुण ज्योतिषांची, त्यांच्या नवीन विचारांची फार गरज आहे. नाही एक साचलेपणा येईल आपल्या क्षेत्रामध्ये. त्यामुळे जास्तीत जास्त तरुणांनी या क्षेत्राकडे आलं पाहिजे, आपले मत व्यक्त केले पाहिजे आणि ते व्यक्त करायची कुलकर्णी सरांसारख्या लोकांनी त्याला संधी दिली पाहिजे. या दोन्ही गोष्टी आज इथे साधल्या गेल्या आहेत. म्हणून कुलकर्णी सरांचं आणि प्राध्यापक चाबुका सरांचं मनापासून मनपूर्वक अभिनंदन. आता आपल्या विषयाकडे बोलूया. भारतात करोनाची 3री का 4थी का 5वी लाट येणार असं म्हणतात, अशी चर्चा आहे. ईश्वर करो आणि ही चर्चा फक्त एक अपवास ठरो. एकतर करोनाच्या पहिल्या दुसऱ्या लाटेने भारतच काय सगळं जगच उद्ध्वस्त करून टाकलंय. वैयक्तिक असो, राष्ट्रीय असो, जागतिक असो, सर्व अर्थव्यवस्था अगदी उद्ध्वस्त झालेली आहे. केवळ अर्थव्यवस्थाच नाही तर अनेक लाखो लोक मरण पावलेत, लाखो लोक या काळामध्ये मानसिकदृष्ट्या खचले आहेत. या करोनाचे सामाजिक परिणाम आहे, कौटुंबिक परिणाम आहे, वैवाहिक परिणाम पण आहेत, वैयक्तिक सर्व प्रकारचे संबंध फार बदलून गेले आहेत. आणि हे सर्व घडलं त्या चीन मधल्या वुहान नावाच्या एका गावातल्या एका दूषित श्वासामुळे. त्या दूषित श्वासाने आधी हजारो लोकांचा बळी घेतला आणि बघता बघता या हजारोचे लाख झाले, नंतर या लाखाचे कैक लाख झाले. परत तसं होऊ नये म्हणून मग सगळ्या जगानं आपली तोंड मास्कने बांधली, समोरच्याचा दूषित श्वास आपल्यापर्यंत येऊ नये म्हणून. मास्क, सॅनिटायझर, सोशल डिस्टन्स, लॉकडाऊन हे आपल्या परवलीचे शब्द झालेत. हे सर्व आधी केलं असतं तर लाखो लोकांचे प्राण तरी वाचले असते हो. पहिल्या लाटेत वेळेवर ऑक्सिजन न मिळाल्यामुळे आमच्या पुण्याच्या एका पत्रकाराला आपला जीव गमवावा लागला होता आणि त्याची एक फार मोठी बातमी झाली होती. दुसऱ्या लाटेत किती लोक प्राणवायू अभावी मेले याची गणतीच नाहीये, त्यामुळे तशी ती नंतर पुढे मोठी बातमी झाली नाही. असं म्हणतात की माणसाला जगण्यासाठी रोटी, कपडा आणि मकान या गोष्टी आवश्यक आहेत, अनिवार्य आहेत, जीवनावश्यक आहेत. आणि या रोटी, कपडावर मकानशिवाय माणूस जगू शकत नाही. पण मित्रांनो, रोटीशिवाय, कपड्याशिवाय, मकानशिवाय माणूस जगू शकतो, पण एका गोष्टीशिवाय माणूस जगू शकत नाही. ती गोष्ट म्हणजे श्वास, हवा, पवन, प्राणवायू. पाणी भरलेल्या बादलीमध्ये काही मिनिटं आपलं नाक आणि तोंड बुडवून बघा, क्षणात जीव घाबरा उभा होतो. तेव्हा समजतं श्वास म्हणजे काय. योग्य वेळी, योग्य प्रमाणात शुद्ध हवा मिळणं किती आवश्यक आहे हे जमा झालेल्या माणसाला विचारा. आणि म्हणूनच दिल्लीची हवा वाईट झाली की अनेक मोठमोठे राजकारणी लोक, फिल्म स्टार लोक काही दिवस गोव्याला, मालदीवला, मॉरिशसला पळ काढतात. त्यांचं ठीक आहे, सामान्य माणसाने काय करायचं? आणि सामान्य माणसाने काय करायचं त्यासाठीच आपण आज इथे जमलेलो आहोत. एक श्वास माणसाची ओळख बदलतो मित्रांनो. श्वास चालू असताना अमुक माणूस राजमान्य, राजश्री, श्रीमान, सौभाग्यवती, माननीय, आदरणीय वगैरे वगैरे असतो. आणि त्याचा श्वास थांबला की त्याला डेड बॉडी म्हणतात आणि अंगठ्याला एक टॅग लावला जातो. म्हणून माणूस मेला की आपण म्हणतो त्याने प्राण वायू सोडला. खर तर प्राण वायूने त्याला सोडलेला असतो. आपण म्हटलो त्याने अखेरचा श्वास घेतला. म्हणजे श्वास म्हणजे सुरुवात आणि श्वास म्हणजे अखेर. या श्वासाचा गंभीर, सखोल, परिपूर्ण विचार श्री शिवसहृदय शास्त्रामध्ये केला जातो.
तसं पाहिलं तर शास्त्र अगदी साधं सोपं सरळ आहे, तरी बहुगुणी आहे, मूल्यवान आहे. तरी आजही दुर्दैवाने ते शास्त्र दुर्लक्षित आहे, अपरिचित आहे आणि त्याचा वापर फारच कमी आहे. आपल्यापैकी ज्यांना स्वदेश शास्त्राची माहिती असेल आणि या शास्त्राचा ते दैनंदिन जीवनामध्ये उपयोग करत असतील तर त्यांना माझा मानाचा मुजरा. अहो, जीवनाचं सोनं करणाऱ्या एका अलौकिक शास्त्राचा खजिना ह्या लोकांना सापडला आहे. पण ज्यांना ह्या शास्त्राची, शिवस्वदेश शास्त्राची माहिती नाही, त्यांना आता काही मी प्रश्न विचारणार आहे. या प्रश्नांची उत्तर त्यांच्याकडे नसतील तर त्यांना मी नम्रपणे सांगू इच्छितो की त्यांनी लवकरात लवकर श्री शिवस्वदेश शास्त्र आत्मसात करणं नितांत आवश्यक आहे. आपण कधी गंभीरपणे विचार करतो का की श्वासोश्वास करणं म्हणजे हवा आत घेणं आणि बाहेर सोडणं एवढं एकच काम नाकाचं आहे. मग नाकाचे दोन भाग का? या दोन्ही भागातून सतत एकसारखा श्वासोश्वास चालू असतो का? का एका वेळी एकच भाग, एकच बाजू चालू असते? तशी चालू असेल तर ती बाजू किती वेळ चालू असते? आणि त्यावेळेस त्या श्वासाची, हवेची गती कशी असते? आपला श्वास संथ कधी असतो, जलद कधी असतो आणि तो तसा का असतो? कुत्र्याचे आयुष्य साधारणतः 10 ते 12 वर्ष इतके कमी असते. सर, कोणाचा तरी माईक चालू आहे. कुत्र्याचे आयुष्य साधारणतः 10 ते 12 वर्ष इतके कमी असते. कासवाचे आयुष्य 300 वर्ष इतके मोठे असते. माकड हा मानवाचा पूर्वज. माकडामध्ये आणि आपल्यामध्ये अनेक गोष्टी सारख्या आहेत. त्याला पण भूक समजते, आपल्याला पण भूक समजते. पण आपल्याला जसा श्वास समजतो तसा माकडाला समजतो का? समजत नसेल तर का? ज्ञानेश्वर महाराजांचे समकालीन चांगदेव महाराज 1400 वर्ष जगले म्हणतात. कसं काय? हिमालयात आजही 400-500 वर्ष वयाचे काही साधू सापडतात आजही. ते कसं काय? आपल्याला माहित आहे का, आपले साधू संत बगलेत कुबडी, ज्याला धर्मदंड म्हणतात, ते कशासाठी वापरायचे? जुन्या पिढीतील लोक जेवण झाल्यावर वाम कुक्षी करायचे. कशाला? सकाळी उठल्यावर आपण कराग्रे वसते लक्ष्मी म्हणतो आणि जे करदर्शन करतो ते बरोबर आहे का याचा कधी विचार केला का? कोणतेही शुभ कार्य करताना आपल्याला सांगितलं गेलंय, आधी उजवा पाय, उजवा हात पुढे करा. प्रसाद घ्यायचा असेल आणि चुकून आपला डावा हात पुढे गेला तर लगेच म्हणतात उजवा हात पुढे कर. तर हे उजवा चांगला, डावा वाईट हे बरोबर आहे का? आपण म्हणाल या सर्व गोष्टींचा माझ्या वैयक्तिक दैनंदिन जीवनाशी काय संबंध? या सर्व गोष्टींचा आपल्या जीवनाशी संबंध आहे, श्वासाशी संबंध आहे. पण वाईट असं की आपण श्वासाचा कधीच गंभीरपणे विचार करत नाही. कारण श्वासोश्वासाची क्रिया अगदी विनासायास सहज चालते. त्यासाठी आपल्याला काहीही कष्ट करावे लागत नाही. श्वास आपल्याला फुकट मिळतो आणि फुकट मिळणाऱ्या गोष्टीची किंमत नसते, त्याचं महत्व नसतं. असो, शिवस्वदेश शास्त्राच्या अभ्यासाची पहिली पायरी म्हणजे आपल्या नाकाच्या कोणत्या बाजूने, या बाजूला स्वर म्हणतात, नाडी म्हणतात, अंग म्हणतात, आपल्या नाकाच्या कोणत्या बाजूने श्वास चालू आहे हे समजणे. आता आपल्या नाकाच्या कोणत्या बाजूने श्वास चालू आहे हे कसे समजणार? तर आपला हात चक्क नाकाजवळ न्यायचा आणि एक बाजू बंद करायची. तेव्हा असं लक्षात येतं की नाकाच्या एका बाजूने श्वास व्यवस्थित सहज चालू आहे, तर दुसऱ्या बाजूने अडथळा येत आहे, त्या दुसऱ्या बाजूने श्वास येतच नाहीये. किंवा तुम्ही श्वासोश्वास आरशावर सोडला तरी समजते की नाकाची कोणती बाजू चालू आहे. अर्थात नाकाची ही बाजू चांगली ती बाजू वाईट असं नाही. दोन्ही बाजू तितक्याच चांगल्या आहेत किंवा दोन्ही बाजू तितक्याच वाईट आहे.
शिव सर्वोदय शास्त्रामध्ये शिवाचं नाव आहे. म्हणून हा केवळ अध्यात्म ज्योतिष शास्त्राशी संबंधित विषय नाही. शिव सर्वोदय शास्त्राचा पाया शरीर शास्त्रातील वायू तत्व आहे. आपल्याला माहितच असेल की आपल्या शरीरात आपल्या नाभीतून 72,000 नाड्या उगम पावतात. 72,000. पण या नाड्या मी किंवा कोणताही डॉक्टर तुम्हाला दाखवू शकत नाही, कारण या पवन प्रवाही नाड्या आहेत. त्यापैकी 10 नाड्या पवन प्रवाही आहेत. ह्या नाड्या प्राणवायू वहनाचे कार्य करतात. या 10 प्राणवायू वहनाचे काम करणाऱ्या नाड्यांपैकी 3 नाड्या अतिशय महत्वाच्या आहेत. तुम्ही त्यांची नावं कधीतरी ऐकली असतील. इडा, पिंगळा आणि सुषुम्ना. नाकाच्या उजव्या बाजूला दक्षिण बाजूला असलेल्या नाडीला सूर्य नाडी, पिंगळा नाडी म्हणतात. सूर्य नाडी चालू असताना आपला डावा मेंदू कार्यरत असतो आणि या सूर्य नाडीच्या अंगाला साक्षात शिव आहे, म्हणजे पुरुष तत्व आहे. सूर्य नाडी, पिंगळा नाडी समजण्यासाठी सूर्याची वैशिष्ट्ये, त्याचे गुणदोष समजणं आवश्यक आहे. सूर्य म्हणजे काय? पुरुष तत्व. सूर्य म्हणजे ऊर्जा, तेज, अग्नी, उष्णता. सूर्य म्हणजे मान, स्वाभिमान, अहंकार, शौर्य. सूर्य म्हणजे निर्माता, सूर्य म्हणजे नेता इत्यादी. नाकाच्या डाव्या बाजूला उत्तर बाजूला असलेल्या नाडीला चंद्र नाडी, इडा नाडी म्हणतात. चंद्र नाडी चालू असताना उजवा मेंदू कार्यरत असतो आणि चंद्र नाडीमध्ये साक्षात माता पार्वती वास करतात. या अंगाला साक्षात पार्वती माता आहेत. आपलं हृदय डावीकडे असतं. हृदय चंद्र म्हणजे स्त्री तत्व आणि स्त्री म्हटलं की माता, माया, ममता, शीतलता, जलतत्व, प्रेम, सेवा, भावनाशीलता, संवेदनशील स्वभाव. चंद्रनाडी इडा नाडी समजण्यासाठी चंद्राची ही अशी अनेक वैशिष्ट्य, चंद्राचे गुणदोष आपल्याला समजणं आवश्यक आहे. आपला श्वास जेव्हा नाकाच्या दोन्ही बाजूने चालू असतो, डाव्या आणि उजव्या दोन्ही, तेव्हा सुषुम्ना नाडी चालू असते. सुषुम्ना नाडी चालू असताना कोणतेही व्यावहारिक काम न करता फक्त अध्यात्म, देवकार्य करायचं असतं. किंवा तुमची चांगली उपासना चालू असेल तर सुषुम्ना नाडी आपोआप चालू होते. आपल्या नाकाचा ज्या अंगाने, ज्या बाजूने श्वास वाहतो त्या बाजूला पूर्णांग म्हणतात. आता माझ्या डाव्या नाकपुडीतून श्वास चालू आहे. आपला श्वास नाकाच्या ज्या अंगाने, ज्या बाजूने वाहतो त्या बाजूला, त्या अंगाला पूर्णांग म्हणतात. पूर्णांग नाकाच्या डावीकडे पण असू शकतं, उजवीकडे पण असू शकतं. डावी बाजू म्हणजे अशुभ असं काही नाही. पूर्णांग, पूर्णांग म्हणजे सकारात्मक फलादेश. पूर्णांगामध्ये आपण चांगल्या गोष्टींना आतमध्ये घेतो, आपल्या जीवनामध्ये घेतो. ज्या कामात आपल्याला आनंद वाटतो, जी कामे आपल्याला स्वमर्जीने करायची असतात, ज्या कामात आपण एकरूप होतो, ज्यात आपला कोणताही लाभ, सुख आहे, असे काम सुरू करताना ते पूर्णांगाने करावे. आपला श्वास नाकाच्या ज्या अंगाने वाहत नाही त्या बाजूला रिक्तांग म्हणतात. परत रिक्तांग नाकाच्या डावीकडे, उजवीकडे कुठेही असू शकतं. रिक्तांग नकारात्मक फलादेश देतं. रिक्तांगामध्ये आपण वाईट गोष्टी जीवनाच्या बाहेर टाकतो. ज्या कामात आपल्याला आनंद वाटत नाही, जी कामे आपण अनिच्छेने करतो, ज्या कामात आपण एकरूप नसतो, ज्यात आपला कोणताही लाभ, सुख नसते, अशी कामे सुरू करताना ती आपल्या रिक्तांगाने नाकाची जी बाजू चालू नाहीये त्या बाजूने करावी. श्री शिवसर्वोदय शास्त्र हे आपल्या स्वतःच्या श्वासावर आधारित शास्त्र आहे. मानवी जीवनातील सर्व सुख, यश, धन, सिद्धी देणारे हे शास्त्र आहे असं प्रत्यक्ष महादेव म्हणतात. प्रत्यक्ष शिवशंकराने पार्वती मातेला हे शास्त्र शिकवले आहे.
धर्म अर्थ काम मोक्ष, धर्म अर्थ काम मोक्ष या चतुर्विध पुरुषार्थातील सर्व प्रश्नांची उत्तरे या शास्त्रामध्ये आहेत. पिंडी ते ब्रह्मांडातील सर्व गोष्टी, मग त्या आर्थिक असो आध्यात्मिक असो, त्यांचा आपल्या श्वासाशी स्वरोदय शास्त्राशी संबंध आहे. विशेषतः ज्योतिष शास्त्राला हे शास्त्र फारच पूरक, उपयुक्त आणि म्हटलं तर अनिवार्य आहे. स्वतः भोलेनाथ असं म्हणतात की घर मालकाशिवाय घर, शास्त्राच्या अभ्यासाशिवाय तोंड, शिराशिवाय शरीर अपूर्ण आहे, तसे स्वरोदय शास्त्राशिवाय ज्योतिष शास्त्र अपूर्ण आहे. महादेव म्हणतात, भोलेनाथ म्हणतात. महादेव पुढे असेही म्हणतात की श्वासाच्या परिपूर्ण ज्ञानामुळे ज्योतिषाला फार परिश्रम न करता भूत भविष्य वर्तमान असे त्रिकाळ ज्ञान प्राप्त होते आणि तो उत्तम फलादेश करू शकतो. ज्योतिष शास्त्रातील तिथी, वार, नक्षत्र, लग्न, रास, पक्ष, मास, संवत्सर, प्रश्नशास्त्र, शकुनशास्त्र, मेदनीय अशा सर्व अंगांचा स्वरोदय शास्त्रानुसार सखोल विचार करता येतो. या गोष्टींचा स्वरोदय शास्त्रामध्ये खोलवर विचार केलेला आहे. शिवस्वरोदय शास्त्राचे वैशिष्ट्य म्हणजे या शास्त्राला कोणतेही साधन लागत नाही. इतर ज्योतिष शास्त्रामध्ये पंचांग लागतं, पत्ते लागतात, फासे लागतात, पुस्तक लागतं, सॉफ्टवेअर लागतं, अशी खर्चाची साधने लागतात. पण शिवस्वरोदय शास्त्र बिन खर्चाचे आहे. इथे साधन म्हणून आपण काय वापरतो तर आपला श्वास, ज्याला पैसे मोजावे लागत नाही. इतर ज्योतिष पद्धती आपण 4 लोकांमध्ये, गप्पांच्या बैठकीत, गर्दीत व्यक्त करू शकत नाही. पण स्वरोदय शास्त्राचा उपयोग आपण कुठेही करू शकतो, कारण आपल्याला काय वापरायचं आहे तर फक्त आपला श्वास. महादेव म्हणतात की जीवनाच्या सर्व गरजा, ध्येय, अपेक्षा या स्वरोदय शास्त्राने साध्य होत्या. या शास्त्रात काय नाहीये, सगळ्या व्यावहारिक गोष्टी, मानसिक शारीरिक आरोग्य, अनारोग्य, मानसिक शारीरिक आरोग्य, अनारोग्य, मनाची एकाग्रता, विवाह सुख, उद्योगधंदा, लिखाण, वाचन, वाहन, वास्तू, वादविवाद, कला, कीर्ती, शत्रुभय, राजाश्रय, भोजन, मृत्यू, पीक पाणी, प्रवास, युद्ध, झोप, शिक्षण इत्यादी जीवनाच्या सर्व नित्य दैनंदिन घटनांसाठी क्षणोक्षणी पावलोपावली उपयोगी पडणारं बहुगुणी परिपूर्ण असं हे शास्त्र आहे, असं महादेव म्हणतात. संसार सागरात मनुष्याला सर्व प्रकारच्या कार्यात सिद्धी देणारा मित्र, सखा, सहाय्यकर्ता, बंधू म्हणजे स्वरोदय शास्त्र. सर्वसामान्य माणसाच्या जीवनात काय पाहिजे असतो तर जीवनाचा प्रवास सुखाचा हो, त्रासाशिवाय व्हावा आणि त्यासाठी गाठी बऱ्यापैकी पैसा असावा. चांगला संसार, चांगली बायको किंवा नवरा, चांगली संतती असावी आणि पोटोबा झाल्यानंतर विठोबा, म्हणजे जमेल तसं अध्यात्म करावं. तर काही विशेष लोकांना मोक्ष मार्गही खुणावतो. हे सर्व साध्य होतं स्वरोदय शास्त्रामुळे. देवाला आपण एक विनंती नेहमी करत असतो, मला अप्राप्त लक्ष्मी मिळू दे आणि प्राप्त लक्ष्मी माझ्याकडे स्थिर राहू दे. आपली इच्छा सहज पूर्ण होऊ शकते. आपले सर्व प्रकारचे आर्थिक व्यवहार चांगले लाभदायक होऊ शकतात जर आपण स्वरोदय शास्त्राचे नियम पाळले तर. बँक व्यवहार, बचत खाते उघडणे, मुदत ठेव ठेवणे, रोख रक्कम काढणे, धनादेश देणे, पैसे उसने देणे, कर्ज घर घेणे, पैसे कसे मोजावे, पैसे जागेवर कसे ठेवावे, खर्च कमी कसा करावा, शेअर कधी घ्यावे कधी विकावे, अशा सर्व पैशाच्या संबंधित गोष्टींसाठी स्वरोदय शास्त्र चांगले मार्गदर्शन करते. स्वरोदय शास्त्र जरी महादेवाने सांगितलेले असले तरी त्यात केवळ हिंदू धर्म अध्यात्म नाही. स्वरोदय शास्त्रात फक्त हिंदू धर्म अध्यात्म नाही. विवाह सुख, चांगल्या संततीच्या प्राप्तीसाठी उपाय, चांगल्या संततीच्या प्राप्तीसाठी उपाय, पण हे सांगताना कायद्याचा विचार मात्र करा. स्त्री पुरुषांमधील आकर्षण, त्यांच्या शारीरिक संबंधातील सुख,
त्यासाठीचा उत्तम काळ, अशा नाजूक फारशी चर्चा न होणाऱ्या अति खाजगी गोष्टींचाही या शास्त्रामध्ये उल्लेख आहे. शुक्रप्रधान कामुक जीवन, शारीरिक सुखोभोग, शृंगार, विषय वासना, विकार, स्त्री वशीकरण अशा सर्व मादक गोष्टींचाही विचार या शास्त्रामध्ये केलेला आहे. ह्या सर्व व्यक्ती किंवा जीवनात अनेक लोक फक्त शुक्रप्रधान नसतात. काही व्यक्ती धार्मिक असतात, आध्यात्मिक आचार विचाराचे असतात. त्यांनी देखील त्यांचे धार्मिक आचरण, पूजा पाठ, ईश्वर नामस्मरण, कर्मकांड, दानधर्म, तीर्थयात्रा, देव प्रतिष्ठापना, देवदर्शन, मंदिरात जाणं, तीर्थप्रसाद घेणं या गोष्टी कशा कराव्यात, कधी कराव्यात हे पण स्वहृदय शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे. तीर्थप्रसाद कसा घ्यावा इथपासून. मी देवाचं खूप काही करतो पण मला हवी तशी फळं मिळत नाहीत असं काही लोक म्हणतात. पण आपण स्वहृदय शास्त्राच्या नियमाप्रमाणे आराधना, उपासना, देवदर्शन केलं तर इच्छित शुभ फळ प्राप्ती नक्कीच होते. व्यवहार संसारातून निवृत्ती, संन्यास, सर्वसंग परित्याग सोपा नाही. पण अध्यात्मात चांगली प्रगती झाली की काही असामान्य लोक मोक्ष मार्गाकडे वळतात. आज देखील संन्यास घेणारे लोक आहेत. वैश्विक गूढ गोष्टी जाणून घेणे अशा उच्च जाणीवा त्यांच्या मनामध्ये निर्माण होतात. त्याची चांगली प्रगती होते स्वहृदय शास्त्रामुळे. त्याचबरोबर आपल्या शरीरातील सप्तचक्र, अध्यात्म, योगा, कुंडलिनी शक्ती जागृत करणे, शिवाशी तादात्म्य पावणे, साक्षात शिवदर्शन करणे हे ध्येय साध्य करण्याचा मार्ग म्हणजे स्वहृदय शास्त्र. धर्म मोक्षाचे विषय सर्वसामान्य लोकांसाठी नसतात. आता सांगितल्याप्रमाणे त्यांची काय इच्छा असते तर शरीररूपी गाडीने फार खडखडाट न करता आपला प्रवास पूर्ण करावा, म्हणजे शेवटपर्यंत तब्येत उत्तम राहावी. ह्याच आरोग्याचा सविस्तर विचार स्वहृदय शास्त्रामध्ये होतो. श्वासाच्या आधारे शरीर निरामय कसे ठेवावे हाच तर या शास्त्राचा मुख्य गाभा आहे. आयुष्य आरोग्य संपन्न दीर्घ असावे म्हणून रामदेव बाबा आणि इतर योगी आपल्याला मार्गदर्शन करतात. ह्याच योगाचार्यांचे, योगासनांचे ज्ञान स्वहृदय शास्त्रामध्ये आहे. स्वहृदय शास्त्रातील अध्यात्म बाजूला ठेवले, त्यातील फक्त शरीर शास्त्राचा अभ्यास केला तरी त्यामुळे आपले शरीर स्वास्थ्य उत्तम राहते. स्वहृदय शास्त्राचा शरीर यंत्रणेशी संबंध आहे, तसा मनाशी फार निकटचा संबंध आहे. स्वहृदय शास्त्राचा आधार आहे श्वास, प्राणायाम. श्वासाचे इतर योग केले तर काही काळ वायूचे चलन वलन थांबते. प्राणायाम केला, श्वासाचे योग केले तर काही काळ वायूचे चलन वलन थांबते. चांगले वाईट विचार, विकल्प थांबतात. मन निराकार होते. यालाच ध्यान धारणा, समाधी अवस्था म्हणतात. आणि त्यानंतर आत्मशुद्धी सुरू होते. जीवनातील विकृती संपते, प्रकृती बदलते, स्वभाव बदलतो, आचार बदलतो. स्वहृदय शास्त्राची महती सांगताना महादेव म्हणतात की सर्व ज्ञानात शिरोमणी ज्ञान म्हणजे स्वहृदय. स्वहृदयापेक्षा सर्वोत्तम श्रेष्ठ ज्ञान धन नाही. आपण जर श्वासाचे योग्य नियोजन केले, नियमन केले, संतुलन केले, स्वहृदय शास्त्राचे नियम पाळले तर कोणत्याही कार्यात बाधा येत नाही. उलट सर्व कार्य सुखकर, यशस्वी होते. म्हणून सर्व व्यावसायिक, व्यावहारिक, ऐहिक, साकार यशाला स्वहृदयाशिवाय पर्याय नाही. आपल्या जीवनातील काही समस्या निर्माण झाल्या तर आपण आपल्या कुटुंबाचे, मित्रांचे, अगदी व्यावसायिक सल्लागाराचे पण मार्गदर्शन घेतो. हा सल्ला कधी योग्य असतो, बरोबर असतो, तर कधी योग्य नसतो, बरोबर नसतो. सल्लागार चुकू शकतो पण आपला श्वास कधी चुकू शकत नाही. जीवनातील सर्व समस्यांसाठी आपला श्वास आपल्याला नेहमीच योग्य मार्गदर्शन करतो. कारण आपला श्वास कोणी परका नाहीये, बाहेरचा नाहीये, तो आपलाच आहे, आपल्या मधील आहे.
या शास्त्रासंबंधी महादेव म्हणतात की या शास्त्राचे ज्ञान देणाऱ्याने या शास्त्राचे ज्ञान देणाऱ्याचे ऋण द्रव्याने फेडता येत नाही. या शास्त्राचे मूल्य पैशामध्ये मोजता येत नाहीये. दुर्दैवाने आपल्यातील काही तथाकथित बुद्धिवाद्यांनी या शास्त्राला गैरसमजाने फक्त हिंदू धर्माशी जोडले आहे. पण हे शास्त्र फक्त हिंदू धर्माचे नाही, हे शास्त्र धर्मातीत आहे. कारण श्वासाला कोणताही धर्म, जात, राजकीय रंग, सीमावाद, लिंग भिन्नता, वयाची अट अशी कोणतेही कुंपण नसते. स्वदेश शास्त्रात उपाय म्हणून समोरच्याला आपण कर्मकांड सांगत नाही. उपाय उपासना म्हणून आपण त्याला त्याच्या श्वासावर नियंत्रण ठेवायला शिकवतो. म्हणून आजकाल इतर धर्मातील, इतर राष्ट्रातील लोक पण स्वदेश शास्त्राचा अभ्यास करू लागलेत, अनुकरण करू लागलेत. मला करुणा आहे का, मला करुणा होणार का, अशी कमालीची असुरक्षितता, निराशा, भीती आजकाल प्रत्येकाच्या मनामध्ये आहे. या प्रश्नाच्या उत्तरासाठी वैद्यक शास्त्रात अनेक मार्ग आहेत. ऑक्सिजन मीटर आहे वगैरे वगैरे. आपण प्राणवायूची पातळी बघतो, कपाळाचे तापमान बघतो वगैरे. त्याचबरोबर शिवस्वदेश शास्त्रानुसार पण करोनाचे अनुमान करता येते. ते कसे, तर सर्वसाधारण माणूस दिवसाला 21,600 वेळा म्हणजे मिनिटाला 15 वेळा श्वास घेतो. आपला श्वास मिनिटाला 15 असेल तर काळजी करायचं कारण नाही. पण तसं नसेल तर लगेच घाबरून जाऊ नका. योग्य त्या जाणकार माणसाचा सल्ला घ्या. तुम्ही आत्ता देखील हे प्रॅक्टिस करू शकता. 1 मिनिट डोळे बंद करायचे आणि 1 मिनिटामध्ये आपले किती श्वास होतात हे मोजायचं. आता करा, घरी गेल्यावर करा, आणि तेव्हा लक्षात येईल की 1 मिनिटामध्ये आपले किती श्वास होत आहेत. हे बघताना आपल्या डोक्यातील सगळे विचार विकार गळून पडलेले आहेत आणि आपण विचारच्या पलीकडे गेलेलो आहोत. 1 मिनिटासाठी का विना आपण साधू झालेलो आहोत, सुचिरभूत झालेलो आहोत. मग ह्या शोधशास्त्राचा जास्तीत जास्त आपण उपयोग केला, वापर केला तर साधुत्वाकडे आपली वाटचाल तीव्रतेने होणार यात शंकाच नाही. करोना म्हणजे काय हो? कोरोना म्हणजे श्वास, वायू आत घेण्यामध्ये त्रास, अडचण. श्वास आत घेणे सोडणे हे काम फुफ्फुसाचे, आणि त्या कामामध्ये अडचण असेल तर फुफ्फुसे कमजोर होणे. ज्योतिषशास्त्रामध्ये मिथुन, तुळ, कुंभ या वायू तत्वाच्या राशी आहेत. ह्या राशी बिघडल्या तर वायू संबंधित त्रास होतो. मिथुन, तुळ, कुंभ वायू राशी आहेत. करोना हा वायूशी संबंधित रोग आहे. म्हणून हा रोग, हा त्रास होऊ नये म्हणून ह्या वायू तत्वाच्या राशींच्या स्वामींची उपासना करावी. मिथुन, तुळ, कुंभ. पण पुढचा प्रश्न, या 3 राशींपैकी कोणत्या राशी स्वामींची उपासना करावी? तर वायू तत्वाच्या कुंभ राशीचा स्वामी शनी. आपण किती उपासना केली तरी शनीला जे करायचे ते शनी करतोच. शिवाय शनीची कुंभ रास ही पोटऱ्यांशी संबंधित आहे. वायू तत्वाची दुसरी रास तुळ रास, ती गुप्तांगाशी संबंधित आहे. म्हणजे तुळ आणि कुंभ या राशींचा वायूशी, श्वासोश्वासाशी संबंध नाही. मात्र मिथुन रास ही श्वसनाशी, फुफ्फुसाशी संबंधित आहे. म्हणून मिथुन राशी स्वामी बुधाची आपण उपासना केली पाहिजे करोना आणि श्वासासंबंधीच्या विकारांसाठी. आता बुध म्हणजे विष्णू संप्रदाय, आणि विष्णू संप्रदायामध्ये विष्णू येतो, बालाजी येतो, विठ्ठल येतो, कृष्ण येतो आणि राम पण येतो. मग पुढचा प्रश्न, यापैकी कोणाची आणि काय उपासना करावी? तर रामाची उपासना करावी. राम रक्षेची आवर्तन करावी, अथर्वशीर्षा सारखी. कारण राम रक्षेमध्ये श्लोक क्रमांक 4 ते 9, राम रक्षेत श्लोक क्रमांक 4 ते 9 मध्ये रामाने आपल्या सर्व शरीराचं रक्षण करावं
अशी प्रार्थना आहे. राम रक्षामध्ये श्लोक क्रमांक 4 ते 9 मध्ये रामाने आपल्या सर्व शरीराचं रक्षण करावं अशी प्रार्थना आहे. म्हणून करोनासाठी राम रक्षा, राम उपासना. आपल्या शरीराचा, स्वहृदय शास्त्राचा, करोनाचा, पवन, हवेशी संबंध आहे. त्यामुळे पंचमुखी हनुमानाची उपासना अवश्य करावी. हनुमान पवन पुत्र आहे. शरीरातील प्राण, अपान, व्यान, उदान, समान या 5 वायूंचे प्रतीक म्हणजे पवन पुत्र पंचमुखी हनुमान. या पंचमुखी हनुमानच्या उपासनेने आपण करुणा सकट सर्व त्रासातून मुक्त होऊ शकतो. आपल्या जगण्याचा आधार आहे आपला श्वास. शेवटपर्यंत आपल्याला साथ देतो तो आपला श्वास. आपलं जीवन तोपर्यंतच आहे जोपर्यंत चालू आहे आपला श्वास. आता सांगितल्याप्रमाणे कोणत्या एका जातीचा नाही, धर्माचा नाही हा श्वास फक्त आपला आहे. करोना महामारी सुरू होण्याचं कारण एक दूषित विषारी श्वास आणि करोना मुक्त होण्याचा उपाय शुद्ध स्वच्छ हवा, प्राणवायू, चांगला श्वास, आरोग्य संपन्न, निरामय, परिपूर्ण, सफल जीवनाचे श्वासाचे शास्त्र, श्री शिवोदय शास्त्र आपण जरूर आत्मसात करा. त्यासाठी आपल्याला मदत करायला मी सदैव तयार आहे. आज मला इथे बोलायची संधी दिली याबद्दल कुलकर्णी सरांचे मनपूर्वक आभार. त्यांच्या पुढील सर्व योजनांसाठी मनपूर्वक शुभेच्छा. थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सर. खूप छान असं मार्गदर्शन तुमचं नेहमीच लाभतं. आजच म्हणून नाही, तुमचं प्रत्येक बॉलवर हा षटकारच असतो. त्यामुळे पुनश्च धन्यवाद तुमचे. आता पुढील कार्यक्रमाची मी सुरू हे करतो. आमचे अतिशय निकटचे मित्र, खर तर आज माझ्या ज्याचं नाव आहे वास्तू ज्योतिषी मित्र, हे ज्योतिषी मित्र ही पदवी देऊनच त्यांनी मला सन्मानित केलेले आहे. असे त्याच्यानंतर राष्ट्रवादीचे नेते, अजितदादांचे खूप निकटवर्तीय, साहेब वार्ता या साप्ताहिकाचे स्वतः मालक आणि संपादक असे असलेले डॉक्टर निलेश कुलकर्णी सर आज आपल्या इथं उपलब्ध झालेले आहेत. आमच्या विनंतीला त्यांनी खरंच मान देऊन आज इथं आम्हाला केलंय, उपकृत केलंय. खरं तर मी निलेश कुलकर्णी सरांना विनंती करतो की त्यांनी 2 शब्द तरी बोलावे आमच्यासाठी. कुलकर्णी सर. नमस्कार अतुल सर. तुम्ही वास्तू ज्योतिष मित्र वगैरे वगैरे नंतर पहिले मराठी ज्योतिष मंडळाचे माझे अत्यंत जवळचे सहकारी आहात. या दृष्टीने मी पहिल्यांदा शुभेच्छा द्यायला तुम्हाला आज आलोय. रात्री तुमचा अचानक निरोप मिळाला आणि त्या निरोपावरनं खरं तर मी तुमची विनंती स्वीकारली. कसं आहे, मराठी ज्योतिष मंडळ मधला ज्यावेळेला आपण स्थापना झाली, ज्यावेळेला आपले काही बोलणी होत होती, त्यावेळेला माझं पहिलं स्वप्न होतं की आपल्या प्रत्येकानं काही ना काही वेगळ्या पद्धतीनं केलं पाहिजे. आणि कदाचित ठीक आहे, खरा सीझन खरं वास्तू ज्योतिष मित्र मराठी ज्योतिष मंडळचीच देणगी आहे तुम्हाला. त्याला तुम्ही वास्तू लावलं, आणखीन प्रगती केली. खरं तर मला असं वाटतं की अतुल सर, आपण ही सगळी सुरुवात गेल्या 2 वर्षापूर्वी जर केली असती, कोरोना सुरू झाल्या त्या काळात बऱ्याच जणांचा बराच फायदा त्यात होऊन गेला. खरं तर तुम्हाला तिथं झालं असतं, मला ती खंत आहे. तेव्हाच आपण ही गोष्ट सुरू करायला पाहिजे होती. हरकत नाही, देर से आहे पण दुरुस्त आहे, अशा पद्धतीनं योग्य वेळेला तुम्ही सुरुवात केलेली आहे. त्याबद्दल तुमचं अभिनंदन. आज इथं म्हणजे व्याख्याते पण चांगले होते, व्याख्यानही चांगली झाली. खरं तर आज बरीच लग्न, तुम्हालाही माहित आहे, तुम्ही त्या क्षेत्रात आहे, ते लग्न लावण्यासाठी नाही पण एक वेगळ्या अँगलनं शुभेच्छा देण्यासाठी किंवा उपस्थितीसाठी बऱ्याच ठिकाणी आज जावं लागलं. त्यामुळे खरं तर कार्यक्रमाला मी उशिरा आलो. आज जकातदार सरांचा पण तिकडे पैठणला कार्यक्रम होता. त्या कार्यक्रमातही त्यांचा आग्रह होता की तिथं यावं, पण शक्य नव्हतं. 20-21 दोन्ही दिवस लग्नाचे कार्यक्रम असल्यामुळं. पण रात्री तुमचा अचानक मला मेसेज मिळाला की उद्या आलं पाहिजे, माझं पहिलं आहे म्हणल्यानंतर मला जरा थोडंसं भावनिक झालं की अतुल सर पहिल्यांदा पदार्पण करतायत. त्यांच्या पहिल्या कार्यक्रमाला, म्हणजे मगाशी मी बोलल्याप्रमाणे, कुठल्या जर एखाद्या कार्यक्रमात माझं नाव नसेल तर मी शक्यतो तो कार्यक्रम अटेंड करत नाही. पण अतुल सर हे वेगळं नातं आहे, ते नातं जपण्यासाठी
आणि एका वेगळ्या पद्धतीने एका माणूस तरुण उभा राहतोय, तो काहीतरी वेगळं करतोय, ह्यासाठी शुभेच्छा देण्यासाठी मी खरं तर आज उपस्थित राहिलो. तुम्हाला आपली सक्रिय मदत, म्हणजे तुम्हाला सुरुवातीपासून माहित आहे हे सगळं सुरू करताना मी तुमच्या बरोबर आहे. तोच काळ आम्ही, तीच भावना आजही पुढे राहील. तुम्हाला पूर्ण सक्रिय मदत. मी तर आता असं म्हणतोय की हल्ली हे कार्यक्रम जे आपण सुरू झालेत, त्या सगळ्या कार्यक्रमात बघितलं तर सगळेजण व्याख्यान देत आहेत, सगळेजण क्लास घेत आहेत, आपला फायदा करतायत. पण माझं मत असं आहे, आपण मराठी ज्योतिष मंडळाच्या माध्यमातून असेल किंवा वैयक्तिक आपल्या संबंधाच्या माध्यमातून आपण नवीन उपक्रम लोकांना देऊन त्यात लोकांचा फायदा कसा होईल हे आपण बघणार आहे. त्यातलाच एक उपक्रम पुढच्या महिन्यात आपण आणतोय, तो सगळ्यांना समजणारच आहे. मागच्याच आठवड्यात मी पोस्ट त्याबाबत व्यक्त केलेली आहे. तर तो व्यावसायिक, म्हणजे आपण आता इथून पुढे अतुल सर असं राहील, लोकांना भरपूर ज्ञान मिळाले, ठीक आहे, हरकत नाही, पण थोडस आपण लोकांना काहीतरी फायदे देण्याचे विचार करूया. त्यामध्ये तुमच्याबरोबर मी नेहमी असणार आहे. इथून पुढे सगळ्या कार्यक्रमांना माझ्या तुम्हाला शुभेच्छाच असतील. माझाच एक पार्ट म्हणून मी तुम्हाला समजेन. सक्रिय सहभाग माझा नेहमी तुम्हाला लाभेल असा या निमित्ताने शब्द देतो. भविष्यातले सगळे कार्यक्रम, भविष्यातले तुमचे या माध्यमातून होणारे सगळे उपक्रम चांगले व्हावेत अशाही या निमित्ताने शुभेच्छा देतो. आपल्या मंडळाच्या मला वाटतं वर्तक मॅडम इथं उपस्थित आहेत. आपले सल्लागारचे मला वाटतं देवधर सर इथं दिसत आहेत. त्या दोघांनाही, ते दोघे आपल्या बरोबर आहेत, हरकत नाही. त्यांच्या वतीनं मंडळ, मराठी ज्योतिष मंडळाच्या वतीनं आणि वैयक्तिक माझ्या वतीनं मी तुम्हाला या निमित्ताने शुभेच्छा देतो. सगळे कार्यक्रम भविष्यातले असेच चांगले होतील अशी एक अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय ज्योतिष. नमस्कार सर, खूप छान मार्गदर्शनही केलं आणि तुमचे विशेषतः धन्यवाद. ओके, थँक्यू सर. यानंतर कोणाला काही प्रश्न विचारायचे आहेत का? हा, वसंत नागपूर, बोला. हा सर. बोला सर. सर नमस्कार. नमस्कार सर. आपलं आजचं जे औरंगाबादचे जे आपले होस्ट होते, त्यांनी जे शिक्षणाविषयी ज्योतिषामधला जो विषय होता तो खूप अतिशय चांगल्या प्रकारे त्यांनी मांडला. हॅलो. हो सर, बोला बोला सर. हा, आणि त्यांच्या कुठल्याही गोष्टीला मी असहमत आहे असं अजिबात नाही आहे. कारण त्यांनी त्यांच्या चांगल्या बुद्धिमत्तेप्रमाणे खूप शिक्षणाच्या योगामध्ये ज्या ज्या गोष्टी आपल्याला बघायला लागतात त्या सांगितल्या, त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो. परंतु एक गोष्ट मला ऍड करायची आहे त्याच्यामध्ये, की त्यांनी लग्नेशाबद्दलही तिथे विषय घेतला होता, किंवा लग्नेश पण बघायचा, द्वितीय स्थानाचा स्वामी पण बघायचा, पंचमेश पण बघायचा. तर लग्नेश हा अष्टमात जर गेला तर आपण जनरली म्हणतो की पत्रिका थोडी डॅमेज झाली व लग्नेश अष्टमात जायला नको. परंतु पराशरीमध्ये एक श्लोक आहे आणि खूप छान श्लोक आहे, लग्नेश अष्टमे जातो हो बहुविध विद्या विशारदा. म्हणजे लग्नेश जर अष्टमात गेला असेल तर त्या व्यक्तीकडे असे अनेक प्रकारच्या पदव्या असतात, किंवा अनेक विषयामध्ये तो झाले, म्हणजे काय म्हणतो त्याला, शिक्षण घेण्याला तयार असतो किंवा शिक्षण जनरली घेतो. म्हणजे आपल्याकडे जर एखादी पत्रिका आली आणि त्याच्यामध्ये जर आपल्याला लग्नेश अष्टमात दिसला तर आपण काही घाबरून न जाता किंवा त्याला काहीतरी न सांगता आपण त्याचा विचार करायला पाहिजे. कारण शिक्षणाच्या दृष्टिकोनातून लग्नेश अष्टमात जाणं हे अतिशय चांगली बाब आहे असं मला स्वतःला वाटते. आणि दुसरं एक परत असं ऍड करू इच्छितो मी, की वर्ग कुंडल्यामध्ये सिद्धांश कुंडली ज्याला म्हणतो आपण, ज्याला D24 म्हणतो आपण, तर ती सुद्धा बघणं खूप गरजेचं आहे. कारण मी जवळपास आता 20 वर्षापासून या ज्योतिष या विषयामध्ये कार्य करतोय आणि बऱ्याचशा कुंडल्यांचा अभ्यास केलेला आहे. माझ्याकडे अशा 10 ते 12 कुंडल्या आहेत की ज्याच्यामध्ये लग्न कुंडली अतिशय सुंदर दिसत आहे. म्हणजे लग्न कुंडलीतले योग असं वाटते की बाबा हा माणूस PhD झालेला असेल, डबल PhD किंवा डिलीट पर्यंत जाईल, परंतु प्रत्यक्षात तो ग्रॅज्युएट पण झालेला नाही आहे. मग त्यावेळी त्याची D24 म्हणा किंवा सिद्धांश कुंडली जर आपण, म्हणजे मी स्वतः बघितली आणि लक्षात आलं की तिथे फार म्हणजे त्याचा कचरा झाला म्हणा किंवा त्याचे बरेचसे योग तिथे खराब झालेले आहेत. त्यामुळे वर्ग कुंडल्याचा सुद्धा समावेश आपण ज्योतिषाचा विचार, म्हणजे शिक्षणाचा विचार करताना निश्चित करावा, जेणेकरून त्या व्यक्तीला आपल्याला चांगलं मार्गदर्शन करता येईल. कारण जसं त्यांनी सांगितलं, चंद्र आणि सूर्य हे 2 ग्रह सर्वात जास्त महत्वाचे आहे, माझं स्वतःचं असं मत आहे. कारण हे प्रकाश देणारे 2 ग्रह आहे. हे जर 2 ग्रह किंवा ह्या 2 गोष्टी जर पत्रिकेत चांगल्या असतील तर निश्चितच शिक्षणाचे योग त्या व्यक्तीच्या पत्रिकेत खूप छान येतात. त्यांचे सरांचे आभार, आपले आभार, पंडित सरांचे पण आभार. त्यामुळे खूप चांगला कार्यक्रम आज घडून आणला. मला सौभाग्य मिळालं आपल्या कार्यक्रमात हजर राहण्याचं, उपस्थित राहण्याचं.
आणि माझे मोडके तोडके 2 शब्द आपल्या समोर उपस्थित करण्याचं सुद्धा भाग्य मिळालं आणि मला ते आपण संधी दिली त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार मानतो आणि माझ्या शब्दाला विराम देतो. धन्यवाद सर. धन्यवाद सर. फक्त एकच सांगायचं आहे की प्राध्यापक चाबूस पवार सर हे औरंगाबादचे नसून सोलापूरचे आहेत. ओके, धन्यवाद. ठीक आहे माझ्या लक्षात नाही आलं कारण त्यांनी औरंगाबादच्या मला वाटतं आपण औरंगाबादचे आहात. मी औरंगाबादचा आहे. ओके, धन्यवाद सर. ओके, धन्यवाद. ओके ओके ओके. अजून बोलायचं आहे कोणाला? सर मीटिंग एंड करायची? हो हो. आपले आलेले जे वक्ते आहेत, पंडित सर, त्याच्यानंतर चाबूक पवार सर, त्याच्यानंतर निलेश कुलकर्णी सर आणि सगळे श्रोतेगण यांचे मी सर्वांचे आभार मानून आपल्या परवानगीने ही मीटिंग एंड करतो आता.